मनसेच्या मेळाव्यातील इनसाइड स्टोरी साम टीव्हीवर ठाकरे सेनेसोबत युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। तर ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं ते म्हणाले। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, मनसेच्या मेळाव्यामधून राज ठाकरेंनी युतीबाबत काय विधान केले? बघतोय की मनसेची आज बैठक झालेली आहे, महत्त्वाची बैठक आहे आणि काही वेळेतच राज ठाकरे या ठिकाणून निघताना बघायला मिळतील। मात्र आपण बघतोय की या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झालेली ही बघायला मिळत आहेत। एकूणच मनसेने आतापर्यंतचे जे मुद्दे हाती घेतले होते, आतापर्यंत ज्या गोष्टींसंदर्भात मनसेने पुढाकार घेऊन त्या गोष्टी मार्गी लावल्या होत्या, या सर्व गोष्टींसंदर्भात राज ठाकरे यांनी एक भाष्य केलेलं आहे। या गोष्टी घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ज्या मतदार याद्या आहेत त्याच्या संदर्भातला जो घोळ होताना पाहायला मिळतोय, तो घोळ जो आहे तो लक्षात घेता त्या संदर्भात योग्य त्या गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून द्या, या सर्व संदर्भात राज ठाकरे यांनी भाष्य केलं असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे ज्या गोष्टी सध्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। सध्याचे प्रशासन आहे ते अनेक गोष्टी लपवत आहेत, त्याच्यामुळे लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपला टच कसा वाढवता येईल या संदर्भात राज ठाकरे यांनी आजच्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे शेकापच्या वर्धापन दिनाच्या वेळेस राज ठाकरे यांनी गुजराती मराठी मुद्द्याला नख जे आहे ते मुद्दाम कोणीतरी लावण्याचा प्रयत्न करत आहेत। तर या सगळ्या गोष्टीला आणि या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये तुम्ही बळी पडू नका आणि याच्यामध्ये कशा पद्धतीनं स्मार्ट वर्क केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच काही लोक बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र यात मनसेचा पदाधिकारी या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर ठाकरेंसोबतच्या युतीबाबत नेमकं राज ठाकरे काय बोललेत त्याबाबत इनसाइड स्टोरी? नक्कीच आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची युती कधी होणार या संदर्भात भाष्य जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अधिकृतरित्या कुठल्याही पद्धतीची घोषणा राज ठाकरेंकडूनही करण्यात आलेली नाही आणि उद्धव ठाकरेंकडूनही करण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहे आणि या संभ्रमात सध्या राहू नका, तुम्हाला जे काम आहे हाती ते काम योग्य पद्धतीनं करा असं सूचना खरं तर या संदर्भात राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। युतीबद्दल जे भाष्य करायचं ते मी योग्य वेळेतच करेन अशा संदर्भात देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आता सध्या युती संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा नाहीये, मात्र जे योग्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचं सध्या भ्रष्टाचार किंवा अनेक गोष्टी लपवण्याचं काम सध्या सुरू आहे ते देखील लोकांपर्यंत पोहोचवायचं काम जे आहे ते पदाधिकाऱ्यांचं आहे। अवेअरनेस कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याचप्रमाणे लोकांपर्यंत जास्तीत जास्त टच कसा वाढवता येईल या संदर्भातल्या सूचना सध्या देण्यात आल्या असल्याची माहिती मिळते। वैदेहीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। वैदेही, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची ही बातमी, ठाकरे सेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी विधान केलेलं आहे। दुसरीकडे हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असा मुद्दाही त्यांनी यात मांडलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।